बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. मराठवाडा शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत चारही जागांवर महायुतीलाच गुलाल उधळण्याची संधी मिळणार आहे. महाविकास आघाडीची ही मोठी मजल असणार आहे. छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीनं दमदार कामगिरी केली. चारही जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्याची चिन्ह आता स्पष्ट दिसताना पाहायला मिळत आहे. मतदानापूर्वीच राज्यातील 6 जागा बिनविरोध जिंकल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला होता. त्यात मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघामध्ये महायुतीनं मजबूत संघटन शक्ती आणि संख्याबळाच्या जोरावर बाजी मारली होती. महायुतीनं जागा वाटप करताना 3 जागा भाजपकडे ठेवत परभणी, हिंगोलीची जागा मित्रपक्ष शिवसेनेला दिली होती. छत्रपती संभाजीनगर, जालना मतदारसंघात शिवसेनेकडे असलेली जागा भाजपने आपल्याकडे घेतली आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर काही प्रमाणात नाराजी जरी असली तरी वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप केल्यानंतर मतदानापूर्वी महाविकास आघाडीनं काही मतदारसंघात आव्हाड उभी करण्याचा प्रयत्न केला. नांदेडमध्ये काँग्रेसकडून रामदास सुमन ठाणकर यांना पाठिंबा देण्यात आला होता. मात्र मतदानाचे काही तास आधीच राजकीय समीकरण बदलली आणि महायुतीचे पारडे अधिक जड झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अपेक्षांना आता मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. महायुतीनं निवडणुकीकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं होतं. जागा वाटप निश्चित झाल्यानंतर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना एकजुटीनं मतदान करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांचे काटेकोरपणे पालन झाल्यामुळं महायुतीला मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. परभणी, हिंगोली मतदारसंघात सुरुवातीला काही स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातलं आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. तसेच वरिष्ठ नेत्यांनाही या ठिकाणी समज दिली आहे. नाराज गटाशी चर्चा करून पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत विरोध छत्रपती संभाजीनगर, जालना मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांना स्पष्ट संख्याबळाचा फायदा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात महायुतीकडे बहुमत असल्यानं विजयाची खात्री व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी विक्रमी मताधिक्य मिळण्याची शक्यताही राजकीय निरीक्षकांकडून वर्तवली जाते. नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघामध्ये महायुतीचे सईद खान यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉक्टर नांदेडकर यांचे आव्हान होते. मात्र स्थानिक राजकीय घडामोडी, काही अपक्ष उमेदवारांची भूमिका आणि मतांचं विभाजन यामुळे महायुतीच्या उमेदवाराला थेट लाभ झाल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातही महायुतीची सरशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जालना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र बदललं. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील गणेश लोखंडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. शिवाय MIMनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं विरोधी मतांचं विभाजन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीला याचा लाभ होईल ही शक्यता नाकारता येत नाही. एकूणच मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीनं संघटन शक्ती, संख्याबळ आणि प्रभावी नियोजनाच्या जोरावर वर्चस्व राखल्याचं दिसून येत आहे. निकाल अधिकृतपणे जाहीर होणे बाकी असलं तरी चारही जागांवर महायुतीचा गुलाल उधळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा राजकीय विश्लेषकांकडून एक मानस व्यक्त केला जातोय. दुसरीकडे महाविकास आघाडीला अपेक्षित यश न मिळाल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच या निवडणुकांमध्ये नेमकं काय चित्र स्पष्ट होतं हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. धन्यवाद.